मित्रांनो गुड मॉर्निंग आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने पहिलं लेक्चर प्राचीन भारताच्या इतिहासाचं याच्यापूर्वी आलेलं आहे माझं, याच ट्रेंड ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा मिडेवल इंडियन हिस्ट्रीचं हे दुसरं लेक्चर आहे मित्रांनो। तर आज आपल्याला या विषयावर ट्रेंड ॲनालिसिस या ठिकाणी जे आहे तो पाहायचा आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न या खंडावरती आतापर्यंत विचारलेले आहे। परंतु तत्पूर्वी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा या ठिकाणी मी ॲडव्हान्समध्ये देऊन देतो। परंतु या निमित्त अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती जे आहे जवळपास ही ऑफर आहे तुमच्यासाठी या दिवशी 25% सवलतीमध्ये। तर पटापट अकॅडमीच्या खाली हे जे नंबर्स आहे याच्यावरती तुम्ही या संदर्भात अतिरिक्त माहिती जाणून घेऊ शकता। दुसरं, समर्पण ही रिव्हिजन बॅच आहे मित्रांनो, जी 15 ऑगस्टपासूनच सुरू होते आहे आणि पहिलं लेक्चर माझंच आहे त्याच्यामध्ये। तर ॲन्सेंट आणि मिडायवल जो आपण क्रक्स ऑफ सिलेबस आणि त्याच्यानंतर बाकी जेवढी तुमची प्रिपरेशन आहे 28 सप्टेंबर राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025च्या अनुषंगाने, तर जवळपास उर्वरित 45 दिवसाच्या या कालखंडामध्ये आपण तुमच्या सगळ्या विषयाची ॲट द सेम टाईम क्रक्स रिव्हिजन जी आहे या ठिकाणी करून घेणार आहोत। तर समर्पण यामध्ये सुद्धा नावं रजिस्टर करायची असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी जे आहे इन्क्वायरी करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही अकॅडमीच्या ह्या आधिकारिक घोषणा होत्या। चला वळूया आपण आपला जो मुख्य महत्त्वाचा भाग आहे, तर ज्याचं नाव आहे तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्याचं ट्रेंड ॲनालिसिस। तर सामान्यपणे मित्रांनो, या ट्रेंड ॲनालिसिसची चर्चा करत असताना सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की मागील काही वर्षांमध्ये जे प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला विचारलेले आहे, तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न, ज्यामध्ये मी जवळपास 2015 पासूनचे प्रश्न घेतलेले आहे। तर या ठिकाणी सलग नाही आहे, ज्या ठिकाणी ट्रेंड चेंज होतो किंवा ज्या ठिकाणी ट्रेंड मला सांगायचा आहे बेसिकली, तर तो विषय आपण या ठिकाणी घेतो आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा हा ट्रेंड आपल्याला पाहत असताना आपण कमीत कमी 5-6 ठळक मुद्द्यांची चर्चा किंवा त्याच्यावरती चर्चा आपल्याला करणं आवश्यक आहे। मित्रांनो, मध्ययुगीन भारताला आपण जे आहे ते 5 खंडांमध्ये या ठिकाणी विभाजित करतो। यापैकी पहिला खंड जर आपण पाहिला तर त्याला म्हणतो आपण अर्ली मिडायवल इंडियन हिस्ट्री किंवा अर्ली मिडायवल पार्ट ऑफ हिस्ट्री। अर्ली मिडायवल ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, नंबर 1। नंबर दुसरा या ठिकाणी आहे दिल्ली सल्तनत। हा एकदम परफेक्ट एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मध्ययुगीन भारताचं अध्ययन करायचं आहे। नंबर तिसरा आहे मुघल पिरियड, मुघल कालखंड ज्याला म्हटलं जातं। त्यानंतर नंबर चौथा आहे भक्ती आणि सूफी मूवमेंट। हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि यावरती आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे या ठिकाणी, भक्ती आणि सूफी मूवमेंट। आणि त्यानंतर जे आहे टर्मिनोलॉजी किंवा टर्म्स रिलेटेड जे आहे क्वेश्चन, सामान्यतः प्रशासकीय टर्मिनोलॉजी किंवा शब्दावली जी आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो। 5-6 प्रश्न असतात, मी प्रश्नांच्या संख्येवरती सुद्धा या ठिकाणी बोलेल। तर टर्म्स रिलेटेड टू कल्चरल रिव्हॅल्युएशन, त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चरल या सगळ्या गोष्टी आल्या, तर आपण याला टर्म्समध्ये काय करतो, वर्गीकृत करतो। टर्म्स म्हणा, डिफिनिशनल वर्डिंग्स म्हणा, है ना। खास करून प्रशासकीय प्रक्रिया या ठिकाणी जी आहे मोगलांची किंवा जे ह्या डायनेस्टीज होत्या, तर यामध्ये व्यापक पद्धतीचे प्रशासनिक परिवर्तन आपल्याला दिसतात आणि त्या ठिकाणी जे आहे अशा प्रकारे टर्म्स रिलेटेड टू कल्चरल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, इकॉनॉमिक या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या। प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन, जसं 2025मध्ये अर्घट्टा तुम्हाला विचारलं है ना, फनम तुम्हाला विचारलं, तर या टर्म्सवरती खूप जास्त प्रश्न मित्रांनो या टॉपिकमधनं तुम्हाला येतात। साधारणतः हे 5-6 टॉपिक आहे
आणि 5 ते 6च प्रश्न या खंडावरती जे आहे विचारले जातात। परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की मित्रांनो, विद्यार्थी 2 प्रकारचे असतात। आता 5 ते 6 क्वेश्चन आणि 5 ते 6 खंड म्हणजे सर मग इतका मोठा खंड एका प्रश्नासाठी कशाला वाचायचा? बाबा, राज्यसेवा किंवा UPSCची जर प्रिपरेशन करता आहे तर कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी तुमचा असल्याशिवाय तुम्हाला सिलेक्टेड टॉपिकला सिलेक्ट करता येऊ शकत नाही। मित्रांनो, 2 प्रकारचे विद्यार्थी असतात, एक असतो सिलेक्टिव्ह, दुसरा असतो सिलेक्टेड। आता सिलेक्टेड विद्यार्थी तो असतो जो कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून जातो, टोटल सिलेबस रगडून जातो आणि नंतर सिलेक्ट होतो, बरोबर आहे। आता तुम्ही म्हणाल एका प्रश्नासाठी मग एवढा मोठा टॉपिक एवढं मोठं कोण वाचेल सर? तर हे झालं सिलेक्टिव्ह। तर सिलेक्टिव्ह जर तुम्ही होत असाल किंवा ही जर आपल्याला सवय असेल, कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी आपला नसेल, तर सामान्यतः या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून सिलेक्टिव्ह होऊ नका मित्रांनो, कळकळीचं आव्हान आहे। सिलेक्टेड होण्यासाठी कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी तुम्हाला आवश्यक असतो आणि हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा आपण नागरी सेवा परीक्षांमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असाल, हे तर लक्षात। तर हा झाला एक महत्त्वाचा भाग। प्रश्नांची संख्या आपण बघितली, 5 ते 6 प्रश्न याच्यावरती असतात, ही सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। आणि कशा पद्धतीने विद्यार्थी तर टॉपिक सिलेक्ट करू नका की हे एवढंच मी करून जाणार, एवढं मी सोडणार। महत्त्वाचं कॅटेगरायझेशन मी जरी या ठिकाणी करून दिलेलं आहे, परंतु संपूर्ण कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी केल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही। जसं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा आर्यांची उत्पत्ती समजण्यासाठी तुम्हाला जॉग्राफिकल इव्हॅल्युएशन आणि ह्युमन इव्हॅल्युएशन या दोन्ही कन्सेप्टचा परिचय असणं आवश्यक आहे। अगदी त्याच पद्धतीने इतिहासामध्ये फॅक्ट्स जरी दिसत असले तरी तिथे इतका भयंकर कन्सेप्ट असतो आणि तो सिक्वेन्स तुम्हाला माहीत असल्याशिवाय कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी तुम्हाला करता येणार नाही। म्हणून जे आहे पुरापाषाण युग, त्याच्यानंतर जे आहे आपण पाहतो हरप्पन सभ्यता आणि नंतर मग पाहतो आपण वैदिक संस्कृती। जी अरेंजमेंट आहे सिलेबसची ती अगदी त्याच पद्धतीने केलेली आहे मित्रांनो। आणि खास करून हिस्ट्री किंवा इतिहासासारखा जो विषय आहे ना, हा बोनस विषय आहे। जवळपास 17-18 प्रश्न याच्यामध्ये असतात। चांगला कम्प्रिहेन्सिव्ह जर स्टडी तुमचा असेल तर निश्चितपणे 12 ते 13 प्रश्न आणि त्याचा एरिया जो आहे तो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी कव्हरअप करू शकता किंवा आपण त्याला कव्हर करू शकतो। तर हा एक बोनस पार्ट आहे जो तुम्हाला तुमच्या सिलेक्शनमध्ये व्यापक प्रमाणामध्ये मित्रांनो या ठिकाणी मदत करू शकतो। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। परंतु इतिहास फॅक्च्युअल आपल्याला पाठ करायचा नाही आहे किंवा अभ्यास करून जायचा नाही आहे। कन्सेप्च्युअल पार्ट असेल तर विदिन मिनिटामध्ये तुमचा प्रश्न आणि प्रॉपर उत्तर तुम्हाला या ठिकाणी काढता येऊ शकतो। तर जवळपास या 5 पार्टवरती एक एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जो आहे विचारण्यात येतो। तर कम्प्रिहेन्सिव्ह स्टडीची गरज आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। चला, आता ट्रेंड ॲनालिसिस सेट करत असताना किंवा त्याचं अध्ययन करत असताना मी ही जी पूर्वतयारी तुम्हाला सांगितलेली आहे की काय काय तुमच्याकडे असलं पाहिजे, बरोबर आहे ना। आता ट्रेंड ॲनालिसिस बघत असताना हा झाला त्याचा कोर, आतापर्यंत मी जे बोललो तो कोर आहे। आता आपल्याला ही सिद्धता करून दाखवायची, सिद्ध करून दाखवायचे की खरोखर बाबा हा ट्रेंड ॲनालिसिस आपल्याला कुठे कुठे दिसतो आणि कसा कसा दिसतो। बघा, खालीलपैकी कोण नवरत्न मंडळांशी संबंधित नव्हतं? 2015चा प्रश्न आहे मित्रांनो। बिरबल, टोडरमल, मानसिंग, चाणक्य। या ठिकाणी तो ऑब्वियस आहे, फॅक्च्युअल याला बेसिस आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न फॅक्च्युअल्स पण असतील, काही ठिकाणी कन्सेप्च्युअल पार्ट आहे। पुढे जर आपण गेलो तर तारीख ए फिरोज शाहीचे लेखक कोण? तर या ठिकाणी तुम्हाला एक लक्ष ठेवणं आवश्यक आहे की या कालखंडामध्ये जे टेक्स्ट लिहिल्या गेले किंवा जे ग्रंथ पुस्तकं लिहिल्या गेले, कारण हे संपूर्ण ज्ञान जे आहे ते बाहेरून आलेलं होतं आणि यामध्ये जेव्हा आपण काही गोष्टी बाहेरून येणाऱ्या आणि लोकांच्या जेव्हा पाहतो तेव्हा तिकडून ज्या संस्कृतीतनं ते आलेले आहे त्या संस्कृतीची काही लक्षणं त्या टेक्स्टमधून आपल्याला दिसतात आणि त्यांनी रचित केलेल्या ग्रंथांमधनं किंवा पुस्तकांमधनं ते आपल्याला दिसून येतात। तर जियाउद्दीन बर्नी, अमीर खुसरो, अल-बिरुनी, इब्न बतूता। आता या ठिकाणी तारीख ए फिरोज शाही हे पुस्तकाचं नाव आहे। तर टेक्स्ट तुम्ही बिलकुल रटूनच गेले पाहिजे। साधारणतः फिरोजशाह तुगलक, मोहम्मद बिन तुगलक, जे दिल्ली डायनॅस्टी आहे, त्यानंतर रजिया सुलतान, इल्ततमिश है ना, त्यानंतर ज्या दिल्ली सल्तनतमध्ये जे 5 वंश झाले
तर यामध्ये ज्यांनी संगीतशास्त्रावरती सुद्धा ग्रंथ लिहिलेत असे काही महान सम्राट तुम्हाला होऊन गेले. तर ही सगळी वंशावळ रटण्याची गरज नाही आहे, बट ज्यांनी इतिहासाला एक नवीन वळण प्रदान करून दिलं, मग ते साहित्यिक क्षेत्रामध्ये असो, संगीत क्षेत्रामध्ये असो, प्रशासनिक क्षेत्रामध्ये असो, तर एक माइलस्टोन कर्तृत्व जे आहे संबंधित सम्राटाचं, जो कोणी त्या कालखंडामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं योगदान दिलेलं असेल मित्रांनो. तर या ठिकाणी काही गोष्टी ह्या तर तुम्हाला पाठच कराव्या लागणार आहे, परंतु त्याच्यामध्ये सिलेक्ट होता येतं आपल्याला की ज्यांनी कलाटणी दिली संपूर्ण भारताच्या आणि जगाच्या इतिहासाला, तर त्या ठिकाणी ती गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर हे झालं नंबर तुम्हाला जे आहे दुसरं. यानंतर जर आपण क्वेश्चन बघितला नंबर 3, तर इथे थोडंसं जे आहे 2016 आहे, विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती, हा 2016चा विचारलेला तुम्हाला प्रश्न आहे. हाही एकदम फेमस प्रश्न आहे आणि एकदम जनरल टाईपचा प्रश्न तुम्हाला वाटतो, परंतु राजधान्या चेंज होत गेल्या. मागच्या लेक्चरमध्ये पण मी बोललेलो आहे, राज्य आणि त्याच्या राजधान्या ह्या तुम्हाला बिलकुल माहीत असल्या पाहिजे. तर विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती, तर हम्पी, आणि याचं उत्तर आपल्याला देता येईल. यानंतर जजिया कर पुन्हा कोणत्या शासकाने लागू केला होता, तर औरंगजेब त्याचं उत्तर आहे. आरंभीच्या कालखंडामध्ये या जजिया कर, तर जजिया कर ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीत असली पाहिजे. आताच मी बोललो, टर्म्स रिलेटेड टू द कल्चरल, इकॉनॉमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फील्ड, बरोबर आहे. तर हे एक रेव्हेन्यू सिस्टम आणि रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन होतं. तर जजिया कर हा रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित असलेला टॅक्सेशनचा एक प्रकार आहे आणि त्यातून हे उत्तर जे आहे आपल्याला औरंगजेब या ठिकाणी काढता येऊ शकतं. 2017चा प्रश्न नंतर येतो, अमरनायक संस्था कोणत्या साम्राज्याशी संबंधित आहे. एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की कोणत्या साम्राज्याशी कोणत्या संस्था महत्त्वाच्या आहे. कोणत्या म्हणजे दक्षिण आणि उत्तर भारत यांच्यामधलं जे विभाजन आहे, जेव्हा मी याच्या पहिले पण बोललो की राजेंद्र प्रथम किंवा चोल साम्राज्याचं जेव्हा शासन होतं तेव्हा उत्तर भारतामध्ये कोण्या वंशाचं शासन होतं, साधारणतः हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सुटलेला होता. क्षेत्रीय राजवंश तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. परमार आहे, गढवाल आहे, राजपूत आहे. तर हे छोटे छोटे क्षेत्रीय राजवंश जे आहे ना, याच्यातले राणा सांगा, राणा कुंभासारखे जे काही राजे होते, शेरशाह सुरीसारखे तिकडे बिहार आणि ओडिसा त्या पार्टमध्ये होते. तर अशा पद्धतीने सल्तनत कालखंडामध्ये ईस्टर्न, वेस्टर्न, नॉर्दर्न, साऊदर्न या ठिकाणी कोणत्या साम्राज्याशी संबंधित कोणते राजा होते, पराक्रमी राजांचे फक्त या ठिकाणी आपल्याला जे उल्लेख लक्षात ठेवायचे आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या संस्था ज्या होत्या, अमरनायक संस्था कोणत्या साम्राज्याशी संबंधित आहे, तर हे विजयनगर यांना साम्राज्य होतं. साधारणतः प्रशासकीय व्यवस्थेच्या सुदृढीकरण आणि त्याच्या उपयुक्त संचालनासाठी ही संस्था जी आहे, तर विजयनगर साम्राज्य होतं छोटं, परंतु त्याची व्यवस्था फार उत्तम पद्धतीची आपल्याला दिसून येते. आणि म्हणून साऊथ इंडियाचा इतिहास जो आहे तो चोल साम्राज्य किंवा विजयनगर साम्राज्याशिवाय या ठिकाणी संपादित होऊ शकत नाही. चला नेक्स्ट नंबर, तुजुके जहांगीरी कोणी लिहिलं. आता तुजुके बाबरी पण आहे, त्याच धर्तीवरती तुजुके जहांगीरी जे आहे जहागीरनी लिहिलं. हा उत्तम चित्रकार, संगीत कलेची आवड असलेला आणि स्वतः चित्रकार होता. तर चित्रकारितेला महत्त्व देणारा हा जहागीर जो आहे, तर कला संस्कृतीशी संबंधित हा ग्रंथ जो आहे तुम्हाला समर्पित आहे जहागीराला. तर अशा पद्धतीचं विश्लेषण जे आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करणं मी आधीच बोललो होतो तुम्हाला की असणं आवश्यक आहे. फक्त फॅक्टची गोष्ट मी या ठिकाणी करत नाही आहे. बघा, खालीलपैकी कोण चिस्ती सुफी नव्हतं. 2018चा प्रश्न आहे. कबीर जे आहे हा कबीर पंथ, सामान्यतः यांच्या नावानीच एक पंथ निर्माण झाला. बाकी ख्वाजा मोइनुद्दीन, निजामुद्दीन औलिया आणि बाबा फरीद हे तीनचे तीनही जे आहे, तर मी आत्ताच बोललो तुम्हाला की सुफी आणि भक्ती. कारण या दोन आंदोलनामुळे जे आहे संपूर्ण भारताचं धार्मिक वातावरण ढवळून निघालं आणि भक्ती आंदोलनामध्ये तर हिंदू सनातन धर्माची पुनर्स्थापना, पुनर्पताका. कारण मोगलांचं आगमन झाल्याच्या नंतर आदिशंकराचार्यापासून हे प्रयत्न करण्यात आले की हिंदू धर्म जो आहे तो विलुप्त किंवा विकोपाला जाण्याच्या मनस्थितीत आहे.
तर आदि शंकराचार्य दक्षिणेकडनं उत्तर भारतामध्ये भ्रमण करण्यासाठी निघाले, परंतु गुजरातपर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्यांचं त्या ठिकाणी दुसरं इथून मग ही पताका जी आहे निंबार्काचार्य वल्लभाचार्य या लोकांनी नॉर्थपर्यंत पोहोचवली। अशा प्रकारे जे आहे धर्मसंस्थापनेच्या या प्रक्रियेमध्ये सनातन हिंदू धर्मीयांची पायाभरणी जी आहे, चार तुम्हाला जे आहे दिशेने चार पीठांची स्थापना जी आहे अशा पद्धतीने केली गेली, कारण विदेशी आक्रमण या कालखंडामध्ये खूप जास्त झाले होते। तर सुफीसुद्धा विदेशीच होते, सामान्यतः इराण इराक या प्रदेशातून हे आलेले होते, परंतु हे सर्व धर्म समभावी धर्मनिरपेक्ष होते। याच कारणाने आजही हिंदू मुसलमान सगळेच लोक जे आहे अजमेर दर्गावरती दर्शन करण्यासाठी जातात। तर चिस्ती संप्रदायाचं अजूनही चिरंतन या ठिकाणी असणं, त्यांची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना, सर्व धर्म समभाव आणि त्याचबरोबर धर्माचा आत्ताईपणा नसणे असं मानण्यात येतं, आणि म्हणून हे आंदोलन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, जसं मी सिलेबस पहिल्यांदाच डिफाईन करताना तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं, बरोबर आहे। चला, त्याच्यानंतर दीन ए इलाही मध्ये कोणते तत्व समाविष्ट नव्हते। आता दीन ए इलाही हे एक तुम्हाला जे आहे इस्लामिक स्वरूपाचं काय आहे नियमावली आहे। दीन ए इलाही सूर्यपूजा अग्निपूजा वैष्णव तत्व इस्लामिक तत्व या ठिकाणी अग्निपूजा जी आहे ती दीन ए इलाही मध्ये दिसत नाही, बाकी सगळीच तत्व तुम्हाला या ठिकाणी दिसतात। सूर्यपूजा पण दिसते, वैष्णव तत्व पण दिसते, इस्लामिक तत्व पण दिसतात। तर अनेक राजवंशांनी या ठिकाणच्या सांस्कृतिक पुनर्निर्धारणाच्या प्रक्रियांना परंपरांना अनेक ठिकाणी स्वीकारलेलं होतं। तर साधारणतः या पद्धतीची प्रश्न जी आहे ही कन्सेप्च्युअल पार्ट आहे, समजलं ना। याच्यामुळे कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी तुमचा असला पाहिजे असं मी आरंभीच बोलताना बोललेलो होतो, त्यामागचं महत्त्वाचं कारण हेच आहे। पुढे 9वा नंबरचा प्रश्न तुम्हाला 2019 या ठिकाणी आहे। मानसभंग कोणत्या शासकाची नीती किंवा धोरण होतं हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे। मोहम्मद बिन तुगलक होता, अलाउद्दीन खिलजी होता, बलबन होतं की इल्ततमिश होतं। मानसभंग तर हे मोहम्मद बिन तुगलक यांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आपल्याला आहे। किताब अल हिंद कोणाची कृती होती, मी याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे। विदेशी ट्रॅव्हलर जे आहे ना त्यांनी जी प्रवास वर्णनं ज्या नावानी टेक्स्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय वृत्तांत या ठिकाणी दिला गेलेला आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर हे किताब अल हिंद अल बरुनी ॲक्च्युअल हे जिओग्राफर होते, आणि भौगोलिक विकासाच्या या प्रक्रियेमध्ये यांचा जो काही जर्नी या ठिकाणी दिसून येतो तर तो तुम्हाला अत्यंत भौगोलिक विस्तार आणि भौगोलिक क्षेत्रामध्ये योगदान या ठिकाणी दिसून येतो। अल बरुनी यांनी बैतुल हकमा तेव्हाच्या जमान्यातली एक भौगोलिक आंतरराष्ट्रीय परिषद होती, या ठिकाणी जगभरातले सगळे जिओग्राफर तत्कालीन प्राचीन भौगोलिक विचारांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी अल मसुदीनीच भारताच्या मान्सूनला मान्सून हे नाव दिलं। अल बेरुनी अशा पद्धतीचे इतिहासकार प्लस हे बरेचसे विज्ञान जाणणारे लोक होते। ॲक्च्युअल हे गणितज्ञ लोक होते, ॲस्ट्रोफिजिक्स जो आहे, कारण या ठिकाणी वाळवंट असल्यामुळं आकाश नेहमी स्वच्छ असतं, तर खगोलशास्त्रीय घटना नग्न डोळ्यांनी या ठिकाणी पाहिल्या जाऊ शकतात, कारण तेव्हा एवढे मोठे दुर्बीण किंवा दूरदर्शक यंत्र तर आपल्याकडे होते नाही। त्याच्यामुळे ज्या काही घटनांचं आकलन हे लोक करायचे त्याच्यावरती विचार विमर्श बैतुल हकमासारख्या त्या भौगोलिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करायचे, आणि जेव्हा अलग अलग क्षेत्रामध्ये हे लोक जिओग्राफर्स फिरले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणच्या प्रवास वर्णनासहित त्या ठिकाणची जलवायू, आणि म्हणून अल मसुदीनी मान्सून शब्द जो आहे, म्हणून तुम्ही वाचता की मान्सून हा शब्द अरबी शब्द मोसिमपासून निर्माण झालेला आहे, तर त्यामागचं कारण तुम्हाला मित्रांनो हे दिसून येतं। चला असो, तर ही कन्सेप्ट आहे। असं आता तुम्हाला करा म्हणतो की कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करा, कन्सेप्च्युअल बेस असल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली फॅक्च्युअल ऑपरेशन्स या ठिकाणी करता येतील, असा माझा हेतू आणि उद्देश म्हणण्याचा त्याच्या मागचा आहे। चला 2020 जर पाहिलं सुलह कुल संकल्पना कोणाची होती, तर या ठिकाणी अकबर। आता सुलह कुल म्हणजे शासन
चिरंतन ठेवण्याची एक नीती की ज्या ठिकाणी शत्रू आपल्यापेक्षा अधिक भारी भरकम आहे, किंवा अकबराला किंवा राज्याला जेव्हा वाटायचं की या ठिकाणी अनावश्यक पैसा या ठिकाणी आपण युद्धामध्ये खर्च करणार आहे, तर या स्थितीमध्ये हे सुलह करायचे. राजपूत नीती अशाच पद्धतीच्या सुलह कुल धोरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. बाकी तुम्हाला या ठिकाणी वाचावं लागेल कम्प्रिहेन्सिव्ह ॲन स्टडीमध्ये. 11 नंबर झालं. त्याच्यानंतर अस्तप्रधान कोणत्या राज्यातील हे काही सांगावं लागतं का, है ना. तर अस्तप्रधान मंडळामध्ये तुम्हाला सुमंत हे सुद्धा विचारून घेतलेलं. अस्तप्रधान हे एकदम सिंपल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे की अस्तप्रधान कोणाची विशेषता होती, परंतु 2004 मध्ये हे विचारलं की अस्तप्रधान मंडळामध्ये सुमंत एक पद होतं, तर हे सुमंत वर्तमानात कोणत्या पदाशी आहे ना तुम्हाला ज्या समकक्ष आहे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो विदेश मंत्री. समजलंय का. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर अस्तप्रधान मंडळ जाणून नुसतं काम भागणार नाही, तर अस्तप्रधान मंडळ म्हणजे 2025च्या अनुषंगाने संवैधानिक दृष्टिकोनातून वर्तमानात या ठिकाणी जसं प्रधान आहे, पंतप्रधान कोणाला म्हणायचं, तर पेशवांना पंतप्रधान म्हटलं जायचं, सुमंतांना विदेश मंत्री आणि या ठिकाणी म्हटलं जायचं. अशा पद्धतीनं जे पदावली आणि वर्तमान डिपार्टमेंट जे इंडिकेट करतं, इंगित करतं त्या पदाला, है ना, तर ते पदसुद्धा अस्तप्रधान मंडळामधले तुम्हाला माहीत असले पाहिजे, कारण कोणताही प्रश्न या ठिकाणी कशाही पद्धतीनं तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अस्तप्रधान मंडळ मराठ्यांशी संबंधित होतं. यानंतर जजिया कर पहिल्यांदा कोणी रद्द केला, तर स्वाभाविक उत्तर आहे याचं अकबराने हा कर रद्द केला. आणि यानंतर याच्यापूर्वी एक प्रश्न विचारला की कोणी दुसऱ्यांदा जजिया कर लावला, तर तो औरंगजेब आहे. म्हणजे जजिया कर जेव्हा वाचतो आपण, है ना, तेव्हा त्याच्याशी संबंधित सगळ्या आस्पेक्ट्सवरची चर्चा आपल्याला झाली पाहिजे. एरिया माहीत असला पाहिजे, भौगोलिक विस्तार माहीत असला पाहिजे, त्याचा कोणत्या राजानं तो पहिल्यांदा लावलेला होता, कारण जजिया कर म्हणजे धर्मयात्रा कर सुद्धा होतो. तर ही कन्सेप्ट आमच्या देशामध्ये पहिल्यांदा मुघलांच्या सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर आली. याच्यापूर्वी कोणीही अशा पद्धतीचा कर देशातल्या लोकांवरती लादलेला नव्हता. तर याची सुरुवात कुठून झाली, प्रेरणा कुठून मिळाली, कोणत्या एरियामध्ये हा कर विस्तारित झाला, त्यानंतर कोणी आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त या करातून उत्पादन प्राप्त केलं, कोणी या करातून जे आहे सर्वात जास्त जे आहे तुम्हाला काय म्हटलं जातं की भौगोलिक क्षेत्रांवरती याचा आणखी विस्तार केला, क्षेत्रीय विस्तारामध्ये कशा पद्धतीने ज्या कोणत्या कोणत्या राजांनी यांना मदत केली, या सगळ्या आस्पेक्ट्सला. आणि जजिया कर इतका जाचक का होता की त्याचा क्षेत्रातून विरोध होऊ लागला, तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहीत असली पाहिजे. तर केवळ जजिया कर कोणी लावला, कोणी रद्द केला आणि कोणी नंतर लावला एवढं फॅक्ट्सपर्यंत सीमित असून चालणार नाही आपल्याला. तर याला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह स्टडी. परंतु जजिया कर कुठून आला, तर त्याच्या अगदी आत्तापर्यंतच्या अगदी औरंगजेबाच्या कालखंडापर्यंतचा टोटल कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी डे बाय डे, मिनिट बाय मिनिट तुमच्या पुढे जर येत असेल दृष्टी पुढे, तर त्याला म्हणतो आपण कन्सेप्च्युअल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी. मग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्टेड होता येतं, पिकअप करता येतं, तुम्हाला एडिट करता येतं, डिलीट करता येतं की किती उत्तर कुठं टाकू. आणि फॅक्च्युअलमध्ये तो प्रॉब्लेमच येणार नाही तुम्हाला. एवढं सगळं जर माहिती असेल तर तुम्ही आरामात विदिन अ मिनिटामध्ये या प्रश्नाचं उत्तर प्रॉपर ठिकाणी प्रॉपर पद्धतीने देऊ शकता मित्रांनो. ओके. चला, त्यानंतर कल्चर आणि स्कल्पचरचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. जसं मी बोललो, कल्चरल रिलेशन्समध्ये बुलंद दरवाजा का बांधला गेलेला होता, तर गुजरात विजय, पानिपत विजय, खानवा विजय, चित्तोड विजय. तर गुजरात विजय या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं असेल जुनी टाउन प्लॅनिंग जी आहे, जी जुनी शहर आहे संपूर्ण हिंदुस्थानाची, तर परकोटाने वेढलेली दिसेल मित्रांनो. तर बाह्य शत्रूंच्या आगमनापासून वाचण्यासाठी ही एक सुरक्षा भिंतीचं त्या ठिकाणी काम करायचं आणि याला परकोट या नावाने संबोधित केलं जातं. जसं परगणा वगैरे तुम्हाला विचारलं, मध्ययुगीन कालखंडातल्या या ज्या टर्मिनॉलॉजी आहे ना खूप महत्त्वाच्या आहे. क्षेत्रीय विस्ताराच्या आधारावर सुबा, परगणा हा प्रश्न सुद्धा तुम्हाला मी समोर दाखवतो आहे. तर या बेसिक टर्मिनॉलॉजी क्रमानं तुम्हाला या ठिकाणी सजवायची आहे, तर याला परकोट म्हटलं जातं. तर बुलंद दरवाजाचा जोपर्यंत संबंध आहे, तर गुजरात विजय, गुजरात अभियान तुम्हाला माहिती असेल अकबराचं, आणि या ठिकाणी सोलंकी शासन, सातवाहन शासन
हे सगळे छोटे छोटे राज्य शासन करत होते. तर गुजरातला सुरक्षित करण्यासाठी बुलंद दरवाजाची स्थापना असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. मग त्याच्यामध्ये बाह्य आक्रमणं आहे, मोगलांची आगमनं तुम्हाला माहीत असेल. सोमनाथचं जे मंदिर लुटलं गेलं त्याच्यानंतर सुद्धा हा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर हा 14वा प्रश्न. त्यानंतर 2022 जर आलात तुम्ही, न्याय मुस्लिम कोणत्या कालखंडातली यानं तुम्हाला व्यवस्था होती बघा. पुन्हा टर्मिनॉलॉजीवरती आधारित या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. टर्म्स रिलेटेड टू द ज्युडिशियरी. इथं लक्षात तुम्हाला माहिती असेल की अनेक राजा आपल्या दरवाजाच्या पुढे मोठी मोठी आणि बेल्स लावायचे आणि बाहेरून त्या दरवाजाच्या जो आहे याचक असायचा तो बेल वाजवायचा. म्हणजे जसं आजकाल आपल्या डोर बेल्स असतात, तर मोठे मोठे घंटे लावले होते आणि राजांनी घोषणा केली की माझ्या राज्यातल्या कोणत्याही नागरिकाला ज्या प्रकारची मदत आवश्यक असेल तर त्या प्रकारची मदत अर्ध्या रात्री राज्य तुम्हाला करेल. आणि त्यासाठी ही संसूचित करणारी मोठी घंटा ही राजदरबाराच्या बाहेर लावली असायची. न्याय ए मुस्लिम या पद्धतीची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तर दिल्ली सल्तनत याचं उत्तर तुम्हाला दिसेल. प्रबंध चिंतामणी नंबर आणि तुम्हाला नेक्स्ट आहे. प्रबंध चिंतामणी कोणी लिहिलेलं होतं तर हे राजशेखरांचं होतं. टेक्स्ट मी याच्यापूर्वी सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवायच्या. याच्यावरती खूप जास्त आणि प्रत्येक वर्षी मित्रांनो प्रश्न विचारले जातात. 2003 पहा, आईने अकबरीचे लेखक कोण होते तर अबुल फजल. हे काही सांगावं नाही लागत. इथे सुद्धा टेक्स्ट म्हणजे पुस्तकं खूप इम्पॉर्टंट होतात. प्रत्येक वर्षी जर तुम्ही क्वेश्चन बघितला तर प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन तुम्हाला बिलकुल डेफिनेट आहे. एक क्वेश्चन भक्ती सुफी आंदोलन, एक क्वेश्चन टेक्स्टवरती, एक क्वेश्चन टर्मिनॉलॉजीवरती. 5 पैकी 3 प्रश्न फिक्स आहे तुमचे. कमीत कमी हे 3 टॉपिक आणि त्याच्याशी असोसिएटेड सगळ्या गोष्टी ज्या आहे क्रक्स ऑफ द सिलेबसच्या अनुषंगाने तुमच्या बिलकुल बिनधास्त पाठ असल्या पाहिजे मित्रांनो. तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर हल्दी घाटीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 2024चा प्रश्न पुन्हा येतो. दक्कनच्या सुलतानांविरुद्ध कोणी संघटना निर्माण केलेली होती तर इथे कृष्णदेवराय, चोल, चेर, पांड्यन, त्यानंतर चालुक्यन. हेच नंतर विजयनगर साम्राज्य वर्सेस जे आहे बहमनी यानं तुम्हाला जे आहे विजयनगर बहमनी. तर राक्षस तंगडीचे युद्ध 57 वर्ष कावेरीच्या खोऱ्यासाठी हे युद्ध इतिहासातलं सर्वात दीर्घकाळ चालणारं युद्ध मानलं जातं. अशा पद्धतीने जे आहे हा इतिहास तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 आहे. बहमनी राज्याचा संस्थापक कोण होता? अलाउद्दीन हसन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही. तर संस्थापक हे सुद्धा, राजधान्या हे सुद्धा, आणि फिरोजशाह तुगलकासारखे काही आणि त्याच्यानंतर मोहम्मद बिन तुगलकासारखे काही शासक होते की ज्यांनी विकासात्मक कार्यामध्ये फार मोठं योगदान या ठिकाणी लावलं. सरहद आणि तुम्हाला जे आहे कालवा, त्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी बरेचसे आजकाल सरहदवाला जो कालवा म्हटलं तर गँगस प्लेनमध्ये सर्वाधिक कालव्यांचं जाळं उभारणारे हे 2 सुलतान या ठिकाणी समजले जातात. तर मोहम्मद शाह तुगलकाच्या कालखंडामध्ये केवळ त्याची एक चूक की राजधानी शिफ्टिंग ही इतिहासामधला त्याला पागल राजा म्हणून या ठिकाणी घोषित करते. परंतु मोहम्मद बिन तुगलकाच्या विकासात्मक धोरणांमध्ये कुठेही कशाही पद्धतीचा तुम्हाला जे आहे करप्शन किंवा भ्रष्टाचार होता असं म्हणता येऊ शकत नाही. चला पुढे 2025चा प्रश्न आहे. पाल साम्राज्य कोणत्या धर्माचे संस्थापक होते? तर साधारणतः स्वाभाविक गोष्ट आहे की बुद्ध धर्म जेव्हा निर्माण झाला तर संस्कृतच्या जोखडातून सामान्य नागरिकांना सामान्य भाषेमध्ये धर्मसिद्धांताचं ज्ञान प्रदान करणे. कारण वैदिक कालखंडात वैदिक शास्त्रांमध्ये कर्मकांडाच्या आधारावर आधारित शोषण एवढं व्यापक प्रमाणावर वाढलं होतं की या ठिकाणी जे आहे यातून बाहेर पडणं सामान्य माणसासाठी अत्यावश्यक झालं होतं. ज्याची मुहूर्तमेढ गौतम बुद्ध आणि जैन धर्माचे संस्थापक महावीर स्वामी यांनी या पद्धतीने तुम्हाला नियोजित करून दिली. आता पाल कारण पाल हे जे आहे या ठिकाणचे ज्या ठिकाणी बुद्ध आणि तुम्हाला ज्या ज्ञानप्राप्ती होते क्षत्रिय राज्यांनी पहिल्यांदा याचा स्वीकार केला आणि नंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतो. तर या ठिकाणी जे आहे पाल साम्राज्य बौद्ध धर्माचे संस्थापक होते. त्यानंतर चोळ राजवटीतील प्रसिद्ध बंदर कोणते होते? तर महाबलीपुरम है ना.
गुलाम वंशाचा पहिला सुलतान कोण होता? आता हे तुम्हाला इथपर्यंतचे जे प्रश्न आहे 22 प्रश्न हे ॲटलिस्ट प्रिव्हियस इयर्सचे प्रश्न आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला नमुन्यासाठी आपण या ठिकाणी घेतले आणि नमुना मला तोच दाखवायचं होतं तुम्हाला की सामान्यतः जे आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर हा जो क्रक्स ट्रेंड आहे सिलेबसचा आणि त्याच्या अनुषंगाने जी प्रश्न होती त्याची चर्चा करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण की महत्त्वपूर्ण 5 ते 6 प्रश्नांपैकी तुम्ही 50% पेक्षा अधिक क्वेश्चन जर आणि एकदम सिंपल असतं एरिया तुम्हाला डिझाईन करून दिला आहे मी. येतं लक्षात. या आधारावर आपल्या लक्षात येतं, जसं मी पुन्हा या ठिकाणी रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला की इथे काय करायचं आहे आपल्याला. सर्वात आधी अर्ली पिरियड है ना, अर्ली जो पिरियड आहे म्हणजे अर्ली मिडेवल इंडियाचा पिरियड, तर तो आपल्याला काय करायचा आहे अर्ली मिडेवल इंडिया. त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला दिल्ली सल्तनत, तिसरा आहे तुम्हाला मुघल एम्पायर, मुघल एम्पायर. त्यानंतर भक्ती आणि सुफी आंदोलन, भक्ती अँड सुफी. ओके. त्यानंतर नंबर 5 येतं या ठिकाणी कल्चरल पार्ट. आता या कल्चर पार्टमध्ये जे आहे सर्वात महत्त्वाचं आहे टेक्स्ट, ऑथर, त्यानंतर जिओग्राफिकल टर्मिनॉलॉजी, जिओग्राफिकल टर्म्स हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर नंबर 6 म्हटलं होतं आपण क्षेत्रीय राज्य, तर रिजनल स्टेट्स जे आहे तर यामध्ये जसं सोलंकी आहे, गढवाल आहे, परमार आहे, राजपूत आहे है ना, कलचुरी आहे, हे सगळे जे क्षेत्रीय राजवंश जे आहे आणि यातले एक 2 3 कर्तबगार राजे आहे. तर यांच्या कालखंडामध्ये जी एक ऐतिहासिक माइलस्टोन घटना घडलेली असेल की जिने पुढचा भविष्यातला इतिहास निर्धारित केला, तर असा घटनाक्रम लक्षात ठेवायचा आणि तो एरिया आपल्यासाठी अभ्यासनीय आहे मित्रांनो. आणि तो अत्यंत महत्त्वाचा भाग असतो क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूनी. तर 2025-2015 पासून तर 2025 या 10 वर्षाचे सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेऊन येण्याचं तेच कारण होतं की या ठिकाणी तुम्हाला ट्रेंड जो आहे तो मिडेवल इंडियाचा समजला पाहिजे. आशा करतो पहिलं जे लेक्चर होतं त्याला ज्या पद्धतीने आपण प्रतिसाद दिला मित्रांनो, त्याच पद्धतीने जे आहे या लेक्चरला सुद्धा तुम्ही तो प्रतिसाद देण्याचा प्रयत्न कराल अशी एक इच्छा या ठिकाणी अभिव्यक्त करतो. आणि त्याचबरोबर जे आहे जसं मी बोललो या ठिकाणी पहिल्यांदाच आरंभी की 15 ऑगस्टच्या निमित्त 25% आणि त्याचनंतर समर्पण हा जो एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह जो आहे तो अकॅडमीच्या तर्फे जो घेतला जातो आहे, तर इथे त्या समर्पणमध्ये तुम्हाला सगळ्या रिव्हिजन या ठिकाणी ज्या आहे त्या केल्या जातील, करून घेतल्या जाईल तुमच्याकडनं. आणि उर्वरित जे काही आपला कालावधी सध्या वर्तमानात आपल्याकडे आहे तर या समर्पणमध्ये हा संपूर्ण विषय रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आणि त्या संदर्भामध्ये विशिष्ट माहिती जर प्राप्त करायची असेल तर अकॅडमीला तुम्ही इन्क्वायरीच्या नंबरवरती फोन करू शकता. त्याचबरोबर जसेच्या पहिले आपण बोललो 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 25% जे आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या अभ्यास साहित्यावर त्याचबरोबर क्लासेसवरती या ठिकाणी काय आहे सूट आहे. तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल. आणि समर्पण बॅचमध्ये पुन्हा 15 ऑगस्टला माझंच पहिलं लेक्चर आहे, त्या दिवशी पुन्हा भेटूया. तोपर्यंत थँक्यू आणि जय हिंद.